नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की अर्जुनने कोर्टामध्ये जे काही पुरावे वगैरे सादर केलेले असतात, त्यानंतर आता इकडे प्रिया ही प्रचंड घाबरून गेलेली असते। प्रिया ही आता घरी आलेली असते, पण मनात विचार करत असते की हा अर्जुन खूपच जास्त हुशार निघाला। म्हणजे जर हा दामिनी देशमुख सारख्या हुशार वकिलाच्या समोर हरू शकत नाही, तर मग हा कशावरून माझ्यापर्यंत पोहोचणार नाही। नाही 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 मला काहीतरी केलं पाहिजे, कारण साक्षीला वाचवण्यासाठी तिचा बाप शिखरे जिवंत आहे। पण माझं काय, जर त्या किल्लेदारला कळलं की मी त्याची मुलगी नाही आहे, त्यात मी खोटं बोलते, तर माझं काही खरं नाही। तो मला जीवानिशी मारूनच टाकेल, नाहीतर पोलिसांच्या ताब्यात तरी देईल। नाही नाही मला पोलिसांच्या ताब्यात नाही जायचं, मला तुरुंगात नाही राहायचं। मग आता काय करायचं असा ती विचार करत असते। मग तिचा हुकुमाचा एक्का अश्विन, आता ती अश्विनला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करायला लागते। रडत खोलीत बसलेली असते। अश्विन तिकडे येतो आणि विचारतो, तन्वी अगं काय झालं, तू का रडतीयस? तुला पुन्हा कोणी काही बोललंय का? त्याबरोबर प्रिया म्हणत असते, अरे अश्विन, मला आता कोणी काही बोलायला संधी लागते का? आपल्या घरात कोणीही येतं आणि मला बोलून जातं। मी काय आता फक्त सगळ्यांचं ऐकून घेण्यासाठीच आहे ना? धाकटी आहे ना मी, मला सगळ्यांचं ऐकावं लागतंच बाबा, शेवटी धाकट्यानेच नकटं व्हावं लागतं। बघतोयस ना, अरे हे आश्रम केस सुरू झाल्यापासून माझ्याबरोबर सगळे किती वाईट वागतायत ते। अरे हा अर्जुन आता कोर्टात काही ना काहीतरी वेगवेगळे नवीन खोटेनाटे पुरावे सादर करतो, त्यामुळे मला अटक झाली तर मला भीती वाटते रे। मी काही नाही केलेलं, मी खरं बोलते अश्विन। त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, तन्वी हे बघ, खऱ्याला कधीच मरण नसतं, त्यामुळे तुला काहीच होणार नाही, काळजी करू नकोस। आणि दादांनी काहीही केलं तरी मी आहे ना, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही आहे, समजलं तुला? त्याबरोबर आता इकडे सायली ही अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी तुम्ही सुद्धा जेवायला बसा। त्यावर अश्विन म्हणतो, हे बघ, उगाचच्या उगाच खोटं नाटक चांगलं वागण्याचं नाटक करू नकोस। एक बाजूने खंजीर गुपसता पाठीत आणि दुसऱ्या बाजूने गोड बोलवण्याचं नाटक करताय। त्याबरोबर अश्विन म्हणतो, तुझ्याशी तर मला काही बोलायचंच नाही आहे। अर्जुन म्हणतो, ही कोणती पद्धत आहे वहिनीशी बोलण्याची? अश्विन म्हणतो, मी तिच्याशी बोलतोय, तू मध्ये बोलू नकोस। तुम्ही माझ्या बायकोला जो काही त्रास देताय ना, तो तुम्हाला काय वाटतं मला कळत नाही किंवा माझ्यापर्यंत पोहोचत नाही? माझी बायको मला सांगत नसली तरी मला सगळं कळतं। त्यावर सायली हे अश्विनला म्हणत असते, अश्विन भाऊजी, बायकोवर प्रेम करणं, विश्वास ठेवणं खरोखर खूप चांगली गोष्ट आहे, पण चुकीचं आहे हे सगळं। तुम्ही खूप आंधळा विश्वास ठेवताय प्रियावर। जेव्हा तिच्या खरं रूप तुमच्या समोर येईल ना, तेव्हा तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल। अश्विन म्हणतो, माझ्यासमोर माझ्या बायकोचं खरंच रूप आहे। त्यावर अर्जुन म्हणतो, एक मिनिट थांब, तुला तुझ्या बायकोचं खरं रूप मी दाखवतो। आणि मग आता अर्जुन हा त्याच्या मोबाईलमध्ये एक प्रिया आता महिपत बरोबर ज्यावेळेस बोलत असते त्यावेळेसचं कॉल रेकॉर्डिंग असतं। अर्जुन आता ते लगेचच अश्विनला ऐकवतो। त्यामध्ये प्रिया बोलत असते की हे बघा, मी तुमची मदत करते, मग तरीसुद्धा तुम्ही उगाच मला धमकी देऊ नका। मला घाबरवताय कशाला तुम्ही? काय गरज आहे तुम्हाला हे सगळं करण्याची? आता हे ऐकल्यावर मात्र अश्विनला खूप मोठा धक्काच बसतो। पण अश्विन तरीही प्रियाचीच बाजू घेत म्हणतो, मग माझी बायको त्याच्यामध्ये घाबरली होती आणि घाबरल्यापणे ती हे सगळं बोलून गेली होती। घाबरल्यावर कोणतंही माणूस असंच बोलेल। प्रिया ही लगेच सीन क्रिएट करते, हो ना, तो मला धमकी देत होता आणि म्हणून मी हे सगळं खोटं नाटं बोलले होते। त्यानंतर आता तो जो इन्सिडन्स असतो तो शांत झालेला असतो। अर्जुन आणि सायली हे दोघंही त्यांच्या बेडरूममध्ये निघून गेलेले असतात, तर प्रिया आणि अश्विनही त्यांच्या खोलीत गेलेले असतात। सायली हे अर्जुनला म्हणत असते, अहो तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीत का मगाशी प्रिया बोलत असताना? त्यावर अर्जुन सायलीला विचारतो, कसली गोष्ट नोटीस केली आहेस तू बायको? तर आता दुसरीकडे प्रिया विचार करत असते की नाही नाही नाही, अर्जुन हा जर असा व्हिडिओ आज दाखवू शकतो अश्विन समोर, तर नक्कीच कोर्टात त्याने काहीतरी मोठा धमाका करण्यासाठी शिल्लक ठेवलेला असणार, आणि त्याशिवाय त्याचा कॉन्फिडन्सही अगदी एक्स्ट्रीम लेवलचा आहे। नाही 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 मला काहीतरी लवकरात लवकर केलं पाहिजे, नाहीतर मला तुरुंगात जावं लागेल, आणि मला तुरुंगात जायचं नाही आहे, मला माझं पुढचं आयुष्य चांगलं ह्या ऐशो आरामात सुखात जगायचं आहे।
मग काय करू मी, मला काय करता येईल, म्हणजे मला तुरुंगात जावं नाही लागणार, मी काय करू, कसं करू, हे सगळे प्रश्न आता प्रियाला पडलेले असतात. मग आता प्रिया ही विचार करत राहिलेली असते. मग आता इथे प्रिया विचार करत असते पण तिला काहीच सुचत नसतं. कारण आता दामिनीने तिला पूर्णपणे ह्या सगळ्या केस वगैरेमध्ये अडकवून टाकलेलं आहे. त्यामुळे प्रियाला आता ह्या सगळ्यातून बाहेरच पडता येत नाही आहे. प्रिया विचार करते की मी उगाच या सगळ्यात अडकले. मला ना खरं तर या सगळ्यात अडकण्याची काही गरजच नव्हती. जर त्याच वेळेस मी हे सगळं केलं नसतं तर आज माझ्या मागे हे लचाण लागलंच नसतं. तर आता इकडे सायली हे अर्जुनला म्हणत असते, मगाशी ज्यावेळेस अश्विन भाऊजी बोलत होते ना, त्यावेळेस मी फक्त प्रियाच्या चेहऱ्याकडे बघत होते. प्रिया खूपच जास्त घाबरली होती त्यावेळेस. म्हणजे ती सध्या खूप घाबरली आहे. तुम्ही कोर्टात हे जे काही पुरावे वगैरे सादर करताय ना, त्यामुळे तिला असं वाटतंय की नक्कीच या सगळ्यामध्ये आता तीसुद्धा खूपच लवकरात लवकर अडकणार आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला या गोष्टीचा काहीतरी फायदा होऊ शकतो. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, एक्झॅक्टली बायको, नक्की होऊ शकतो आपल्याला ह्या गोष्टीचा फायदा. त्याबरोबर आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणं ठरवतात की आपण प्रियाला सांगायचं की जर तुला माफीचा साक्षीदार बनायचं असेल तर तू बनू शकतेस. आम्ही कोर्टाला सांगू की तुझी शिक्षा कमी करायला, आणि जर तू खरी साक्ष कोर्टात दिलीस, कोर्टाला सगळं खरं सांगितलंस, तर कोर्टसुद्धा तुझी शिक्षा कमी करेल. आता सायली आणि अर्जुन ठरल्याप्रमाणे प्रियाला सायली बोलवून घेते. प्रिया ही अर्जुनच्या खोलीत आलेली असते आणि आता प्रिया ही सांगत असते की हे बघा, उगाच तुम्ही मला बोलू नका, मी काहीही केलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज उगाच माझ्या नादी लागू नका. त्यावर आता अर्जुन म्हणत असतो, मी काय बोलतोय आधी एकदा ऐकून तरी घे. त्याबरोबर प्रिया लगेचच म्हणायला लागते की बोल, काय बोलायचं आहे तुला अर्जुन. त्याबरोबर आता अर्जुन हा सायलीला दरवाजा बंद करून घ्यायला सांगतो आणि मग तो प्रियाला सांगतो की तू आणि माझी बायको सायली लहानपणापासून एका आश्रमात लहानाच्या मोठ्या झालाय. तुम्ही एकमेकीला जितकं व्यवस्थित ओळखता तितकं कोणीच ओळखत नाही. आणि आता त्याहून महत्त्वाचं, तू प्रतिमात्या आणि रविराज काकाची मुलगीसुद्धा आहेस. त्यामुळे मला तुला या सगळ्यात अडकवायचं नाही आहे, जर तुझी इच्छा नसेल तर. त्याबरोबर प्रिया म्हणते, मग मला नेमकं काय करावं लागेल अर्जुन, तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. अर्जुन म्हणतो, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, खरं बोलावं लागेल. त्यावर प्रिया म्हणते, काय. त्यावर अर्जुन सांगतो, हो, तुला मला सगळं खरं सांगावं लागेल. ज्यावेळेस तू मला सर्व गोष्टी खऱ्या अगदी खरं सांगशील त्याच वेळेस मी तुला ह्या सगळ्यातून बाहेर काढू शकेल. तू मला खरं सांग, तू काय पाहिलं होतंस त्यावेळेस. आता मात्र प्रिया विचार करायला लागते, काय करू, खरं सांगून टाकू का, होऊन जाऊ का मोकळी. जर मी अर्जुनला खरं सांगितलं तर अर्जुन कदाचित मला ह्या सगळ्यातून बाहेर काढेलसुद्धा. मी सांगतेच आता अर्जुनला खरं. आणि मग आता प्रिया ठरवते की मी अर्जुनला सगळं काही खरं सांगून टाकते. त्याबरोबर अर्जुन प्रियाला म्हणत असतो, फार विचार करू नकोस. हे बघ, विचार करण्यात जर अजूनही वेळ वाया घालवलास तर नुकसान तुझंच आहे, माझा काहीच फरक पडत नाही मला. तशी ना अशी मी ही केस जिंकणारच आहे आणि मधुभाऊंना या सगळ्यातून बाहेर काढणारच आहे. पण जर तू आत्ताही तोंड बंद ठेवलंस, माझ्यासमोर काही बोललीच नाहीस, तर मग मात्र तुला तुरुंगात जावं लागेल आणि अश्विन तुला डिवोर्स देऊन टाकेल, सोडून टाकेल. ते सगळं तर खूप दूर राहिलं आहे. मग विचार कर, तुझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्यात सिनियरला जर कळलं की तू खोटं बोलतेस तर सिनियरसुद्धा तुला कधीही माफ करणार नाही. तुला तर माहिती आहे तो कसा आहे, त्याला खोटं वगैरे बोललेलं अजिबातच आवडत नाही. आणि त्यात तर तू त्याची मुलगी आहेस. आपली मुलगी हे एवढं खोटं बोलते हे जेव्हा त्याला कळेल त्यावेळेस त्याला किती वाईट वाटेल. वाईट वाटण्याहून महत्त्वाचं, त्याला तुझा राग येईल. आणि जर सिनियरला राग आला तर तो काय करेल हे सांगता येऊ शकत नाही, कारण त्याचा राग हा खरोखर खूप वाईट आहे. तुला जरी तुझे बाबा व्यवस्थित माहिती नसले तरी मी त्यांच्याबरोबर तुझ्या खूप आधीपासून राहतोय. मला व्यवस्थित माहिती आहे ते तुला कधीच माफ नाही करणार. त्याबरोबर मात्र आता प्रिया ही माफीची साक्षीदार बनायला तयार होते. आणि आता प्रिया ही अर्जुनला लगेचच सगळं खरं सांगायला लागते. ती अर्जुनला खरं सांगून टाकते की साक्षीनेच केलाय विलासचा खून, मधुभाऊंनी नाही. मग आता अर्जुन हा कोर्टाची तारीख मागून घेतो आणि प्रियाला सांगतो, कोर्टात सुद्धा आता तुला हेच बोलायचं आहे. एकदा का तू कोर्टात हे सांगितलंस ना की मग बघ, मी तुझी आणि मधुभाऊंची दोघांचीही सुटका करेन. मी असं नाही म्हणत की मी तुला 100% शिक्षा माफ करून घेईन, पण मी याची काळजी नक्कीच घेईन की तुझी शिक्षा जास्तीत जास्त कमी होईल आणि अश्विनसुद्धा तुला डिवोर्स देणार नाही. मी सगळ्यांना हे पटवून देईन की महिपतने तुला हे सगळं करण्यासाठी भाग पाडला होता. प्रिया या सगळ्या गोष्टींसाठी तयार होते. त्यानंतर आता अर्जुन हा कोर्टात प्रियाला म्हणतो,
मिस तन्वी किल्लेदार, तुमचं जे काही स्टेटमेंट आहे ते तुम्ही कोर्टासमोर द्या. त्याबरोबर प्रिया आता म्हणायला लागते, मी आज जे काही बोलणार आहे ते शेवटचं आणि खरं बोलणार आहे मिलॉर्ड. आणि मग ती सांगत असते की विलासचा खून मधुकर पाटील म्हणजेच आम्हाला सांभाळणाऱ्या मधुभाऊंनी नाही, तर विलासचा खून साक्षी शिखरे हिने केलाय. साक्षी ही आमच्या आश्रमामध्ये त्या दिवशी कागदपत्र शोधण्यासाठी आली होती. खरं तर तिला मधुभाऊंना मारायचं होतं, पण चुकून हातापायीमध्ये तिच्या हातून विलासला गोळी लागली आणि विलासचा खून झाला. मी घाबरले होते, त्यात त्यांनी मला पैसेही दिले होते आणि म्हणून मग मी खोटी साक्ष द्यायला तयार झाले. एवढी वर्ष मी खोटी साक्ष देत होते. खरं तर खरं हेच आहे की मधुभाऊ निर्दोष आहेत आणि साक्षी दोषी आहे. हे सगळं साक्षीने केलंय. आता अर्जुन म्हणत असतो, केस सॉल्व मिलॉर्ड. इतके दिवस ही आय विटनेस आहे. हा जो काही दावा दामिनी देशमुख करत होत्या तो आज मी पूर्णपणे खोडून काढलाय. आता दामिनी म्हणायला लागते की तुम्ही हिला मॅनिप्युलेट केलं असेल म्हणूनच ही हे सगळं बोलते. त्यावर अर्जुन हा प्रियाला विचारतो, तुमच्यावर कोणता दबाव आम्ही टाकला आहे का? त्यावर प्रिया नकार देते. त्यानंतर आता जज साहेब त्यांचा निकाल सुनावतात आणि म्हणतात की साक्षी शिखरे ही खुनी आहे, त्यामुळे तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जात आहे. आणि प्रिया मधुकर हिने खोटी साक्ष कोर्टात दिली, पण शेवटी ती माफीची साक्षीदार बनली आहे. त्यामुळे तिची शिक्षा 7 वर्षांवरून कमी होऊन फक्त 3 वर्ष एवढी होत आहे. त्या दोघींनाही अटक केली जाते. तर आता इथे महिपत ठरवतो की नाही, काहीही झालं तरी मी ह्या प्रियाला सोडणार नाही. हिला मी चांगली जन्माची अद्दल घडवणार आहे. हिने माझ्या लेकीला, माझ्या साक्षीला माझ्यापासून तोडलंय. माझी एकुलती एक मुलगी तिला तुरुंगात घालवलंय आणि आता तिची बाहेर येण्याची कुठली संधीसुद्धा शिल्लक राहिलेली नाही आहे. मी हिला बघतोच. आणि मग तो त्याच्या गुंडांना कॉल करतो आणि सांगतो की त्या प्रियाला सोडायचं नाही. तिला कसं पण करून पोलिसांच्या ताब्यातून उचलायचं आणि किडनॅप करून घेऊन जायचं. आणि मग आता महिपतच्या माणसांना काम सांगितलेलं असतं, त्यामुळे महिपतची माणसं तर काम अगदी चोख पार पाडणारच. मग काय, आता महिपतची माणसं ही प्रियाच्या मागावरती लागलेली असतात आणि आता ती प्रियाला किडनॅप देखील करतात आणि तिकडनं महिपतने ज्या ठिकाणी अड्ड्यावरती न्यायला सांगितलेलं असतं त्या ठिकाणी घेऊन सुद्धा जातात. आता इथे मात्र प्रिया प्रचंड घाबरलेली असते आणि तिला ही गोष्ट तर चोख व्यवस्थित माहिती असते की हे सगळं काम महिपतचंच आहे, कारण महिपत व्यतिरिक्त प्रियाला कोणी किडनॅप करेल अशी कोणाची हिंमतच नाहीये. त्याबरोबर आता हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण पुढे पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की साक्षीला अटक झाल्यानंतर महिपतची काय अवस्था होते आणि आता महिपत प्रियाबरोबर काय करणार. प्रियाला जिवंत सोडणार की मारून टाकणार? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. पुढे आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता मधुभाऊ निर्दोष सिद्ध झाल्यानंतर लगेचच त्यांना त्यांचं वात्सल्य आश्रम, त्यांच्या बायकोची शेवटची आठवण परत मिळणार आणि वात्सल्य आश्रम परत मिळाल्यानंतर सायली किती जास्त खुश होणार. त्याचबरोबर आता इकडे सुभेदारांची लाडकी धाकटी सून म्हणजेच तन्वी हिला अटक झाल्यानंतर आता सगळेजण या सगळ्याचा दोष सायली अर्जुनला देणार का प्रिया खोटारडी होती हे सत्य सगळ्यांसमोर उघड होणार आणि सगळेच जण प्रियाचं खरं रूप ओळखणार आणि सायलीचा सून म्हणून स्वीकार करणार. सायली सगळ्यांची लाडकी सून बनणार. तुम्हाला काय वाटतं, काय घडणार नेमकं, सगळं आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरत जाऊ नका. त्याचबरोबर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करत चला, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. हा व्हिडिओ आत्ता इथेच संपतो. अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या पुरतं आपण इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.